मला म्हणतात हो, मला म्हणतात हो, पुण्याची पुण्याची गवळी काकडी. मला म्हणतात हो, पुण्याची पुण्याची गवळी काकडी. मला म्हणतात पुण्याची पुण्याची गवळी काकडी. मनुष्या, अरे थांब की रे बाबा, थांब थांब. कसं अगदी देव भेटल्यासारखं भेटलं बघ तू मला. नेमकं कसं आलं रे तू ठरवण्याकरता गाडी घेऊन? काय म्हणता म्हणायचं आणि काय रे? बघ ते आमचं गाडीमध्येच बंद पडलंय बघ मोडून. मग ठेवा की हातगाडीवर. माझं गाडी तुझं हातगाडीवरती? काय भाषा करतो रे तू? उघड आहे टिकी, उघड आहे. झालं खरं शेठजी, पण जायचं कुठं? कुठं आणि काय? काय इलाजला जायचं नाही तुझ्या गाडी घेऊन? चल हे बघ, ते असं सरळ गेला, डाव्या हाताला वळला की बंगलाच की रे माझं. भूत बंगला म्हणा की हो. भूत बंगला? कोण चंडाळ म्हणतं रे माझा बंगल्याला भूत बंगला? वा, आम्ही त्याला भूत बंगला म्हणून वाळिकतो, दुसरं काय? मालक की रे त्या बंगल्याचं, त्या भूत बंगला आणि कुठनं काढलं रे तू? बघ, चांगलं लक्ष्मी निवास म्हणून नाव कोरलंय मी अक्षरात. तुम्ही मत कोरलेला असेल, आम्ही आपलं पडल्यावर नाव सांगितलं हो. बर बर, कळलं बाबा. चल ते गाडी हलवू, पेटी घे, निघ चल. पाहिलेला चढशिळ आहे हो, काय शिस्त भरलं का काय म्हणा? हो शेठजी, मागणं तक्रार नको, 2 रुपये पडते ना. दोन? अरे मी तुला 5 रुपये दिलं तर काय दुखतं का रे तुझं? पैशा गिशाचं काळजी सगळं सोडतो. ऐक माझा, हे बघ रे, ते सकाळी लवकर बंगल्यावर गाडी घेऊन यायचं बघ तू. आणि चल बाबा, चल निघा लवकर, चल. हा शबाश, उचल. अरे गुरका, अरे हे गुरका, 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 अरे ना गुरका. बघितलंच हे चंडाळ खवाळदार म्हणतंय, झोपा काढताय बघते. जा बाबा जा, उठीव त्याला. हे गुरखा, काय बाजा वाजवायला लागले हो? ए गुरखा, कसं पडलंय बघा शेठ. येऊन पडलंय रे ते, नंदन मनात शिरलाय बघ. उठेव उठेव त्याला, उठेव. ए गुरखा, शेठ आल्या, शेठ. सलाम सर. अरे मी शेठ नाही, मी अमाल आहे. तू अभिमाना ना शेठ आहे करके. शेठ तिकडं खडा आहे. सलाम सर. सलाम सलाम. काय नंदनवन मध्ये शिरलो होतात का रे? चाल आधी ते दरवाजा उघडती बंगल्याचा. साहेब गाडी नाही लाय साहेब, दिसत नाही गाडी नाही लाय. नाही रे बाबा, तो चल आधी ते दरवाजा उघड. अभी खोलता साहेब, अभी खोलता. ठीक काय काम करतात सर? हा मोबाईल लाईट गीट लावा. बघत काय म्हणाले नाही चंडाळा, ते हात लाव, त्याला मदत करते नाही. बेटी आतमध्ये घेऊन यायचं त्रास. चला लवकर पाडाल गिडा. अरे बोलता नाही, बोलता आतमध्ये समज ना लवकर, समज लवकर चप्पल चप्पल उतार, चप्पल उतार. अरे बाबू, रुक रुक. साहब चाबी देते हैं साहब, चाबी.
काय चावी हे अंदर रखते का नाही ओळख शो मी काय डोकं मध्ये काय अक्कल गिक्कल आहे की नाही तुझा शोभायचा बोल बाबा इकडे पैसा किती तुझा काय ठरलंय तिथे अच्छा हे घे तुझं 5 रुपये समाधानी हे तुला 2 रुपये वरदक्षिणा समाधानी येऊ ना हे तुला आणि 5 रुपये गेलेला तू मला भेटलं म्हणून समाधानी काही तक्रार आहे मग सुटा की चला निघायचं बघा आता चला काय नाही पायथन पायथन हा तुझा ते घाल आणि चल 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 बाबा निघायचं बघ चल चल उभं काय राहिलं रे सुटायचं बघ की आता येतो ना चल हाकाल हाकाल तुझा झगडा हाकाल निघ रे चल दे हळू रे चल दे दारू प्यायचं कसं समजतं ते हळूपणे चल दे हळू रे छोटी करताय कडे दारू पिण्यापेक्षा ते शेण का नाही खात आणि अजून काय नाही काय नाही अजून कसं नाही आलो बघ ना कितींदा सांगितलं लई राग करत जाऊ नकोस म्हणून पण ऐकतोय कुठं तू तरी सांगून बघ का रे बाबा एवढी राग केली समाधानी रे बाबा यातला वाटत काम लागलं किती पैसे मिळाले बघ तो का रे बाबा एवढं रागत हे काही अंगाला लागतंय होय गौरा मासी जाते मी जा बाबा नाही तर तुझी ती आई ओरडत समाधानी रे बाबा नाही ही कशी काय बसली होती एकटा उशीर अरे काय करल तर त्या दोघी आया तशाच आणि रात झाली की माणसं येतात घरात ढोसायला कोणाला अंडी दे कोणाला फुटाणी दे हे कामं लागते तिच्या माग तिच्या मनाला येतही होय मग येते निघून कावा कावा आणि तू नसला तू बसते बोलत माझ्या संगट आहे अगं कशात काय फाटक्यात पाय तुला पळी म्हणावं का शहाणे म्हणावं आपलं स्पॉट भरा ना आणि म्हणत कधी आता बाबा हाताखाली सून पाहिजे तू नाही केला विचार तरी मी हेरून ठेवली कोण कोण हिरून ठेवले अरे कोण काय हे रत्ना काय वाईट आहे काय नाही या गोष्टी चालल्या होत्या तुमच्या ये बाबा खाऊन घे तुला
हे काय भाकरी आणि खरडाच होय? आत्ता आले बाबा ही तुझ्या मोर. कुठे गेली होती? अरे त्या कुशाबा गायकवाडाची सून नाटली होती. तिचं बाळात पण करून आले. तिसऱ्यांदा आणि लेकच झाली. आईला हे पीक जोरदार आहे बघ. पण मी असं म्हणतो आहे, आपल्या पोटाचा विचार करायचा सोडून तू दुसऱ्याची उसळभर कशाला करत राहतीस? अरे आपल्या पोटासाठी तिथे गेलते बाबा. सोय म्हणून शेरमाप तर घालतात पदरात. आली की दाणे घेऊन खा तू. नाही तू? माझा झाला की चहा तिथं 2-3दा. आता बघू सकाळला क्या अगं असं काय करतीस? माझ्यावर अर्धी तत्पूर खा, पोटाला आधार असतोय असं काय? खाऊ माझा राजा किती काळजी करतोस हे चंदू तू माझी. लई साजरा दिसतोय. अगं 4 लोकांत जायचं, साजरं दिसाय पाहिजे. काय ग कुठे गेली होती? कांदा आणायला. राम राम चंद्रदादा, राम राम. वा आज दर्शन झालं. आई साहेब आज दर्शन जमलं आमचा. जा जा चांगलं जमलं होईल जा. काय येतो नाना, काय तापद्रा? काही नाही, देवाचा जरा सप्ताह करायच्या नादात आहे. तुमची वर्गणी येणार. हा म्हणजे काय देवाचं काम आहे, दिलीच पाहिजे. बरं जातो मी. देवाचं काम आहे, बाजार लय करायचंय मला. काय रे हे सकाळी सकाळी तुझी पालखी निघाली का? हात मी आहे सकाळी आपल्याला चहा लागते तसं हे लागतं याला. काय करावं या पोराला? जाधव, या 2 पंचांना आणलेलं, त्यांना संपूर्ण माल दाखवा, त्याची व्यवस्थित यादी बनवा आणि पंचनामा सुरू करा. अरे कल्याण काय भानगड? पक्की सोन्याची आय कोण सापडला म्हणे? सापडणार कोण? बॅग टाकून पळाला. चिपात टाकून पाहिलं? माहिती काय, पोलिस तावडी सापडून सुगावर आला तेव्हा पोलिसांना धाड घातली, धरती घेतली. याचा पण मालकच नाही नाही ना. हो माल माझा आहे असं कोण म्हणत? तो तुझ का माल आहे? ए, हो बोल. अरे, अरे, हो 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 हो, हो, हो. चला चला चला. राम. अरे लेका 2-2.5 लाख रुपयाचं सोनं असं. 2-2.5 लाख? एवढं टाकून पळाला? हा ना. अरे स्मगलर म्हणतात त्याला. वेळ आली तर 10-10 लाख टाकून जातात. 10 लाख? अरे त्यांची मिळकतच तशी असते. लाख मिळवत्यात. एकदा टाकायला काय हरकत आहे? अरे बाबा त्यांचं जाळ असं जाळ कवा कवा बोटच्या बोट समुद्रात बुडत्यात. बोट सोन्याने भरलेली. मेरा नन डोले, मेरा तन डोले. अरे कौन आहे? रामराम मुलगा साहेब. शालाम शालाम. आओ आओ आओ. काय ओळख लागते? त्या दिवशी शेती बरोबर आलो होतो मोठी पेटी घेऊन. आधे आधे पाय ना. बैठो बैठ आरामशी बैठो. क्या टाकले? लो सारमान्या का नाही. लो बहुत अच्छे स्ट्रांग माल है गोरखा. आज तुझी घेतो, उद्या मी आणणार. ऐसा आज मेरी कल तेरी चल्या. बहुत स्ट्रांग माल है. यो यो चंद्रराव आज इकडे कोणी बरोबर आलतो जरा सहज. सहज आणि तुम्ही आहे ना. या 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 बसा.
अरे म्हणजे काम कसं होतं म्हणा काम होतं आणि कोण आहे ग? अगं बाई, तुम्ही गोप्या चहा सांगून ये जा. काय आलं तसं? काम म्हणजे तसं काय आहे बिया नाही बी दुसरं काय. काय असेल ते मोकळ्या मनाने सांगा की. काय आहे काम? म्हणजे काम म्हणजे जरा नाजूकच आहे. बोलाव कसं तेच काय ना बघ. म्हणजे काय मन कचरते हो. फरका संग बोलताय ना? असं काय आहे एवढं? बघा एक बाटली पाहिजे होती उद्या. 2-4 रोजात पैसे देतो. बाटली नाही आणि काय ना ग? आणि काय नको? काय वाटत नाही का जीवाला जरा? का काय झालं? काय मिळणार आहे बाटली? जावा. कशाला पाहिजे असली माहिती आहेस ना? देहाची खराबी करून घ्यायची आहे काय? काय करत नाही? काय करलंय? काय नाही. कोण चंद्र? काय आलं तसं? नाही आपलं ते काय काम होतं? उद्धार बाटली मागायला आलेत. अगं मग द्यायची. कोण पर काय कळते? तुला काय नवं गिरायक मिळालं? नाहीतर काय येईल ते गिरायक तोडत बस की. बोला. हाफ दे का फुल? फुलं दे. बस. आणि आमचा माल कसा आहे ते सांगा बरं काय? आणि कवा लागेल तेव्हा बिन घरी येत जावा. 24 तास चालू असते. बर गरज लागली की येतोच. या कवा या मानून ठेवा. मोठ्या हिसाब दिसत ना. चाराने सावय त्या गेल्या सिनेमाला. हो आमच्या घरी आग बीग लावू नका नाही तर सांगशीला म्हातारीला काय सगळं सांगून ठेवतो. गुणवंशी उधर सांदर उधर पैर नहीं रखने का. वो खराब हो जाएगा. साइड बॉम्ब मारेगा. नाही लय दिवस तुला विचारीन म्हणत होतो. विचारू का? पूछो ना पूछो. अरे तू हमारा भाई है. अरे पूछो ना पूछो. त्या दिवशी शेटनी काय आणलं होतं ते? बटाटा आहे. संदर हमारे शेठ है ना, वो बहुत बड़ा बिजनेस वाला है. हाँ, कभी सोना लाता, कभी चांदी लाता, इधर मोटे सब लाता है वो. हाँ, अरे उसका सब खजाना ना इधर ही है. ए संदर किसी को बोलने का नहीं. काय रे गुरुवंश सिंग 10-5 लाखाचा माल तर नक्कीच असेल ना? 10-5 लाख. अरे संदर एक टाइम को आता है ना तो 10-5 का लाता है. हाँ, वो बिस्किट है ना बिस्किट खायचे नहीं, सोने का बिस्किट. नहीं, असली सोने का बिस्किट. असली सोना चांदी का बिस्किट. 3-4 अलमारी भर के है. हाँ, खिला है, मोती है और नोट है ना नोट, पैसा वो तो इतना है तो तुम और हम सोएगा ना तो भी बाकी बचेगा, बहुत बचेगा. हाँ नाही तुझ्या शेडजो एवढा पैसा आहे तर मी काय म्हणतो की तुला पोटासाठी असले बेकार धंदे का करायला लागते? और ऐसा है सुंदर, दूसरा बात ये फुकट में पैसा मिलता ना कौन सोडेगा क्या कौन? आणि काय जागा वापरात राहिली म्हणजे साप बी राहते गिरे. हाँ बरोबर. अरे किती वाजतोयस? काय माझी पालखी करतोस काय येडे? पूछ नहीं होता चंदा. तो अभी जरा मजा आने लगा ना. जोर सुनो ले बोले शंकर. तुझं शेट काय चालू स्मगलर आहे का रे?
छोटा मोटा स्मगलर नहीं, हिंदुस्तान का बहुत बड़ा स्मगलर है. हाँ. म्हणजे हा काळाच पैसा केले सगळ्यात चोरीचा मामला. चोरी का? म्हणून मी तुला आपली एक गोष्ट बोलतो, बघ तुला पटत असेल तर. बोलो, तुम हमारा भाई है ना, बोलो. हे काय आपल्या दोघांचं बी कल्याण आहे. तो कैसा क्या वाला? समजा तू आणि मी मिळून दोघांनी जर डल्ला मारला. क्या बोला तू? चोरी बोला. घाबरू नको, त्यात काय बघ. मी तुला सांगतो, चोरीचाच मामला आहे. अवघड जागचं दुःख नाही, कोणी काय बोलू नाही शकत. तुझं शिडी बोंब सुद्धा मारणार नाही. नहीं संदर, ये सेट का बात छोड़ो. ऊपर का सेट उससे कुछ नहीं सौंपेगा संदर. ऐसा बात मत बोलो. मेहनत करके ईमानदारी से रोटी मिलता ना, हम खुश है. नहीं संदर, ये चोरी करने का बात हमको. तुझ्यासारखा एवढा इमानदार नोकर ईमानदार आहे का नाही तुझ्या शेडला मिळाला, आली तुझी काय कदर नाही. हरामखोर माणूस आहे तुझा शेठ, हरामखोर आहे. अरे तू नुसती चावी मागितली, काय अडचण मुस्कारात मारली तू. संदर, अभी भी दर्द होता. हरामखोर आहे तो. हम ईमानदार. तेच म्हणतो, अशा हरामखोर माणसासाठी बरं, हरामखोर माणसासाठी इमानदारी दाखवून काय फायदा आहे? क्या करने का संदर? येडायस, तो हरामखोर आहे, तू कोण आहे? इमानदार. ईमानदार. तो तुला शिव्या घालतो, लाथा घालतो, कुत्र्यासारखा त्याच्या दारात पडून आहेस तू. हरामखोर आहे तू, आणि तू ईमानदार. तेच हरामी. काय म्हणतो गुरुवान, मी काय सांगितलं त्याचा नीट विचार कर. तो असताय मन राहिना म्हणून बाय तुम्हाला सांगितलं. बरं केलं. जेऊ दे आता. चांगली कसे कशी पसंत पडते. तर माझं नाव नका सांगू. काय करल? खाईल का गिळेल तुला? निष्कारणी माझ्यावर खार खातात. तर लगेच नका बोलू, एक 2-4 दिवस गेल्यावर बोला, नाहीतर मीच कळ लावले असं होईल. काय? बरं बाय, नाही बोलत. तोंडाचा वास येऊ दे, मग चांगलं झाडते त्याला. कोण असला दोस्त भेटलाय आणि काय काय चाललंय सगळं काढते. बर जाते मी. पूरा हो जाएगा. कुलवंत सिंह गुरखा, नमय. क्या है? आपकी तार आई है. हमारा तार इधर से आए. और नेपाल की है. नेपाल से. पहले साइन करो. किधर? यहाँ. हमारा तार हमारा गाँव से. हमारा भाई का रहेगा तार. जरा पढ़ के सुनो. क्या लिखता है हमारा भाई? आपकी पत्नी बहुत बीमार है, कम से कम तुरंत 200 रुपए भेजो, हॉस्पिटल का बिल देना है. उसको क्या हो गया? इतना ही लिखा है, कुछ नहीं. बघ तुला पटत असेल का? काय आपल्या दोघांचं बी कल्याण आहे. तू आणि मी मिळून दोघांनी जर डल्ला मारला, चोरीचाच मामला आहे. तुझं शिडी बोंब सुद्धा मारणार नाही. अशा हरामखोर माणसासाठी इमानदारी दाखवून काय फायदा आहे? मी काय सांगितलं त्याचा नीट विचार कर. एवढं काय वाचतेस पेपरात बाबा? अरे 56 लाखाचं सोनं पकडलं. 56 लाखाचं? हे कसं? पोलिसांची धाड पडली, ट्रक 8 अनात टाकून पसार झाला. आचाट रह बाबा, आचाट. परवा आंघोळ करताना कनवटीची पावली नदीत पडली, तर 2 तास गाळ काढत होता.
टाकून जायचं म्हणजे त्याला दिल काय रे बाबा? काका याला स्मगलर म्हणते. ते नवर पण चंदर, अलीकडं तुझ्या डोसक्यात हे असलं गिरमीट कसं काय फिरायला लागलं म्हणतो? बघा होता स्मगलर, सोन्याचे बिस्कुट असलंच नव. ए चंदर, इधर आओ. वेरी गुड चंदर, हम बहुत सोच है. काय 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 तुम हमको बोला था ना, हम बहुत सोच है. आओ आज रात को आओ चंदर. ये तो क्या बात जा. बाबा आज दिसतच आला. काय नाही, आलं झालं. कार काही बरं बिरं नाही जीवाला? सांगतो की तुला, पण मला दम तरी घेऊ दे. तुझं आज सॅलीन तर मला जरा वेगळंच दिसतंय रे. म्हणजे काय दिसतंय? वागण्यात जरा चलबिचल दिसतीया. कोणाबरोबर तंटा बिंटा करून आलास का काय? तसं काय नाही, पण आज 4 रोज झालं बघ. तुला सांगेन सांगेन म्हणतोय, पर तू आणि म्हणायची काय सांगतोय. म्हणजे ना आज दुपारचा बी तुकडा खाऊन जरा सावलीला लवणलो, रात्री सपान पडलं. सपान कसलं रे? पान म्हणजे भूत बंगला आहे ना गावाबाहेरचा, त्या भूत बंगल्याच्या आवारामध्ये म्हणजे एक झाड आहे आणि त्या झाडाखाली गुप्तधन हे एवढं मोठं रांजण आहे बघ. म्हणजे काय 2 हात खणलं की लागतंय बघ. सपनामध्ये एक उंडा जुना सरदार येतोय आणि मला असं सगळं गावतोय ग. मला म्हणतोय कसा, माझा नष्टांश झालाय, तुझा खापर पंजा माझा उजवा हात होता, तवा हे समद धन मी तुला द्यायचं ठरवलं. येऊ का सपनातून असं म्हणतोय ग. मला म्हणतोय कसा, आज राज्याला ये समद घेऊन जा. माझ्या जीवाला काही धोका होणार नसेल तर देव म्हणावं. अरे चाकी आजच खात्री करून घे. आहे हे जेवायचंय, आज राज्याला जातून खणूनच बघतो. काय सांगू तुला, मला रांजण असं खुल्लं करून दाखवतो. सोनं म्हणू नको, चांदी म्हणू नको, जड जवाई आणि मोठा तर एवढ्या मांडाळीत का नाही हातरून करून झोपाव. अरे आपलं दळण नाहीच होईल बघ. नशिबात असलं म्हणजे देवाचं देतोय. राय कुणाजवळ बोलू नको बाबा, तेच सांगते मी तुला. तू बी कुठं बोलू नकोस. धन आणू कशात? थैल्या देते की. आहे भाजीपाला आणायचा नाही, धन आणायचंय. धन काय रस्त्याने पेरीची होय. तू असं कर, 2 चादरी दे, चांगलं गठळ बांधून घेऊन आणि बघ जाताना 4 लाकडं शेण्या पोत्यात भरून घेऊन जा. हे कशाला? अरे तिकडून येताना वर बांधून घेऊन ये. म्हणजे कुणाला संशय यायचा घरामध्ये लाकडं शेण्या तरी आहेत का ग? नाही बा, ते बी कुणाकडून मागूनच आणायला पाहिजे. चंद्रमावशीकडे मावशीकडे थंडी वाजताय रे. इथं मला बी वाटतं तुम्ही काम उरकून घेतो. सच्ची बात बोलू क्या? चोरी का नको बाबा. अरे मी सामान आणले, मला कशाला बोलवलं मग? बोलून तासा लढायच्या टायमाला राजीनामा का तुझं? नाही संदर, अरे ऊपर मला शेट जास्त. चोरी का बात नको, चोरी नको. तुझी इच्छा ना तसं राहू दे. गप्पा मारीत बस.
जो ऊपर जाता. अरे बघ, अरे तुम मला अच्छा हो गया बाबा, अच्छा हो गया. ये ठंडी का दवा आला है ना, अच्छा किया, बहुत अच्छा किया, बहुत अच्छा किया. हाँ, बाबा बाबा लगाओ बत्ती लगाओ. लगाओ. हाँ. लगाता. जय बोले शंकर. म्हणजे आज काम व्हायला पाहिजे. नहीं चंदर, सोरे का काम नहीं बोल, सोरे का नहीं बोल. ये मांगते हैं, ये मांगते हैं. आज बेटा तू आम्हाला नाराज जाऊ दे. घे. मी आज नाराज. तू घे. तो नंदर, तुम हमको खुश किया ना, हम तुमको नाराज नहीं होने देंगे. चलो आजच काम दिखाता है. चलो अंदर. अंदर सब सोना चांदी बाहर निकालता है. चलो मुझे काय करामत होती म्हणायची. अंदर अभी हम शेर बन गए, शेर. एक कुलू भाई ना,
मला टिकली पळवा तुला आज हलवत काय जेवायला येतोस काय गाडी घेऊन ये बघतोस काय सध्या तर पगार फुटायला लागले 2 लाख टाक. दोनच काय 10 घ्यायची रातभर शेकत बस. शाबास जा बा पण थांबूच नका.
हा करते बघ. तू अजून काय पाहिलंय? काय रे कसलं रे म्हणून? बैलाच्या गळ्यात घालायचं नव. अगं हिर हिर हिरा हिरो हिरो म्हणतात ते हेच होय. लई किमती असतात म्हण रे हे. किमती? एक हिरा ₹1,00,000 असतो. लाख. मग आता राजवाडाच वांचील की तू. उद्या काढू का बांधायला? आणि जा की खडी फोडायला. अरे बाबा हे खावलेलं धन आहे. या कानाला कळता कामा नाही. म्हणजे आपले हाय ते अंमलीच करत बसू म्हण की. वय त्यात बदल होऊ द्यायचा नाही. आतल्या अंगानं खायचं र. बोबरा होऊ द्यायचा नाही. काय अरे पहिले आता कुठे ठेवायचं? त्याचा विचार मी केलाय. कोण अरे बाबा? मध्यान रात्रीचं कोण आलंय? मी मांदेला परशा. शो दारोड्या होय. अरे जा तिकडं. आयला म्हणजे चंद्र ढमाल्याची झोपडी होई. आयला मग आमची झोपडी कुठे गेली? माझ्या तर पोटात खटाच बरं बाबा. म्हणलं कोण आहे? आता काहीतरी वाढलंय. भूक लागली. आणि केले काय रे वाढायला? कशानं करू? जळण नको. अगं 2 लाकडं लोकांकडून मागून आणायची आहे. अरे मागून घेऊन तर तुला दिलं होतं ना. आणि कुणीकडे जाऊ मागायला? माझं अरे माझ्या राजा काढ कशी तरी आजची रात्र सकाळी बघू. तांब्यावर पाणी आहे. घेऊन जाऊ. काय नशीब. पुण्यामध्ये नोटांचा ढीग आहे. कोरभर भाकरीचा तुकडा पोटायला नाही. हा ना. तू जागीच होतीस? तू जागाच होता. अगं रात सारी झोप कुठे मला. आणि माझा तरी कुठं डोळा लागलाय बाबा. रात उठ घे मुसाड. लाग कुठायला. होय बाबा तू देखील कुदळ. सकाळ व्हायच्या आज सगळं आटपून टाकू. माझं ते सगळं आत टाकतो. माती देतो लोटून. तू घे सारून. खर्चायला वाट ठेवल्यात ना. पेट उचंडीच्या गाडव्या सगळ्या नोटाच भरल्यात. आता काय खातोस न्यारीला? आणून दे. चांगलं चुंगलं करून घालते तुला. तसं कशाला आहे? आपण दोघं बी हॉटेलात जाऊ. दही मिसळ घावण भजी घेऊ की आपण. लागलाच का जगाला दाखवायला? असं कर वाण्याकडे जा. रवा बिवा घेऊन ये. आणि चांगलं एवढं तुपान चांगला चमचमी शिरा करून घालते तुला. काय काय आणू म्हणतेस? अण्णा 1 किलो साखर, 1 किलो रवा आणि पावशेर तूप आणि बघा. थांब 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 थांब.
पैसे आणलेस का? पैसे काय ना, पैसे 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 हे घ्या, 100ची नोट घ्या. चंद, नवी कोरी नोट 100ची? काय रे, घरात छापखाना काढलास का कुठं दरोडा बिरोडा घातलास? आमची न मग अहो डॉक्टरीनबाई ते आमची आई तिकडे भांडी घेण्याचं काम करते. हो, आम्हाला काय ठावात. असं असं त्यांचं सामान आहे होय. मग बोल, काय काय पाहिजे? 1 किलो रवा, 1 किलो साखर, पावशेर तूप, मनुक, बदाम, इलायची, पिस्त आणि आहे तू बी किती वाढून. खा की बाबा तू अगोदर पोट भरून. कसा झालाय? एकदम चक्कूबाज झालाय मग. खा बाबा पोट भरून खा. अगं मी खातोय ग, तू खा की. हे चमचमीत तूप, हे बेदाणे, हे काजू, चव तरी बघ. काय झालं ग? आत्ताच्या तुझ्या या राज्यात ते पाहिजे होत रे. देणेकऱ्यांनी भंडावलं, संसार सोडून गेला पळून. कुठं राहत असेल, काय खात असेल, देवाला ठाऊ. तर काय करतीस? ठाव ठिकाणा माहित असतं तर घेऊन आला असतो बघ त्याला. हा, इकडचं नावच टाकून दिलं, काय करायचं? असं गोड धोड खाताना आठवण येईल घडोघडी त्यांची. थोडं घालू का तुला? तू खा बघा अजून आणि लवकर आठ. आज गावात जाऊ, तुला काहीतरी खरेदी बिरेदी करू. हा, आज कामावर जाऊ नको बरं. गौरा मावशी, आज लय उशीर केला का? अगं आज बाईच का आम्हाला सुट्टी दिली. आज काय वाजलं एवढं? मला पोरगी बघायचं या बाजू. जावा तिकडे नंदा, इकडे काय. जादू नगरी से आया है कोई जादूगर, लेके पहला पहला प्यार भर के आंखों में खुमार. जादू नगरी से आया है कोई जादूगर. अरे अरे अरे, जरा हळू खा की, ठसका लागेल. लय फर्स्ट क्लास. अगं याला म्हणतात मटण. हा, अरे तुम्ही घे की. आज तुझं बाळ त्याच्या आईला या बापाची मला खाऊन देते का नाही? जेव. अरे अरे, पाणी घे, पाणी घे. घे. वर बघ, वर बघ, वर बघ. जेव. साखर देऊ जरा. झालं ना मन शांत? खरं सांगू आई, मन शांत व्हायला इकडं तिकडं अजून 2-4 पोट पाहिजे होते. या नळ्यांचे बिळ्यांचं काय करते मग बाबा? तू नको करूच काळजी, मी समजा विचार करून ठेवलाय. आहे काय जेवण झालंय ग, नुसतं पोत झाले मग.
आहे हे रे काय आत्ता नवी कपडे कशाला घालायला लागलायस? हाऊस घे. तू बी नेस की नवल रातच अरे काय येडबीड लागलं का काय तुला? मग कवा नेसायचं? रातचं नेसायचं, सकाळी उठून फिरून टाकायचं. नव्या कपड्याचा काय वास येतो. आहे मी ओळखू येतो का? कोण म्हणन रे तुला माझा चंदर? काय राजबिंड दिसतोस रे. अरे माझे दिसे लागल की तुला माझा राजा. गौरा मावशी, गौरा मावशी, आओ गौरा मावशी. कोण हाय? दार उघडा की. आहे दुपटं बदल. अरे देवा. गौरा मावशी, अहो गौरा मावशी. अगं काय हाडं कुणी टाकली तो दारात? बघितलंस का? अगं 4 दिवस झालं कोणतरी हा उद्योग करतोय. मेरे खात्यात तर खात्यात आणि हाडं आमच्या दारात टाकतात. त्यांची तिरडी उचलली, आम्हालाच घट्ट बघितलं. काल येतेच गिरवाळी 2 लाकडं मारायला आलो. अगं माझ्याच घरात लाकूड नाही चुलीत घालायला आणि तुला कुठलं देऊ? उसने घेतलेली मागायला आलो होतो. हा अजून आणली नाही. आणली म्हणजे देईल. हक्काची मिळणार. आता फक्त कुणातरी घरात जाऊन 2 मिळतात का? तो गोरखा तिथं नाहीये. त्याची मनी ऑर्डर परत आली आहे. सांगताय काय दिवाणजी? हो मालक मिळत नाही असा रिमार्क मारलाय. मालक मिळत नाही? दिवाणजी काहीतरी जबरदस्त घोटाळा झालेला दिसत आहे. मला प्रत्यक्ष जाऊन बघितलं पाहिजे काय आहे ते. तुम्ही ड्रायव्हरला गाडी तयार ठेवायला सांगा. कवा आलं म्हणायचे? अरे नकाची आवाज करू. पैसे का केले? पैसे से क्या नहीं मिलता? तुम्ही काय बँक वाले आहे का? बैंक? शंपा शंपा हमारा बैंक है ना. इधर है हमारा बैंक, इधर है. हम नेपाल से बहुत पैसा इधर लाए. हमारा भाई बहन इधर से पैसा नेपाल को बेचते. हम नेपाल से पैसा लेके इधर आया. बहुत पैसा लाए. कधी सोडणार नाही ना? तेरे को नहीं छोड़ेंगे, नहीं छोड़ेंगे. ह्या यायला कोण आलो? कौन है? कुलवंत सिंह धारुगढ़. ये चंदर है. चंदर आओ अंदर. तुला जाऊ म्हणून सांगितलं. नहीं नहीं वो हमारा जिगरी दोस्त है. मी तुम्हाला जाऊ देणार. अरे संदर को आने दो अंदर. कमाल करती लड़की. संदर आओ. लड़की टाइम पास अच्छा करती. एक नजर तुम भी देखो ना. अरे दोस्त मायरी माहित काय को तुझा शेट आलाय. शेट आला. शेट आया. तुम अपनी आंखों से देखा? गाड़ी बघितली बंगल्यासमोर उभी होती. शंकर भगवान अभी हम खत्म. अभी उसको सब मालूम हो जाएगा. कोण दार वाजवते? अरे देवा. अरे कोण आहे ते विचारून तर बघ. कोण आहे? कोण आहे हो? आम्ही पोलीस आहे. अरे पळ मागच्या दारात पळून पळून जात काय रे स्वरा? तुझा झोपडी भोवती वेळा दिलाय पोलीस नसले. पळून कुठं जात रे चंडाळा? अरे बाबा काय झालं? काय केलंय काय? काय केलं?
लक्षावधी रुपयांचा दरोडा घातला चंडाळानं आणि काय केलं म्हणून तोंड वर करून काय विचारतं का म्हातारे? इन्स्पेक्टर साहेबा बेडी ठोका आम्हाला बघायला वेळ. असं का बाबा सापडलं पण पैसे होतं का? हा आणि अंकचं घामाने बुजून चिव झालंय. चंदर हे चंदर चंदर बोल की रे बाबा काय झालंय काय? अरे खाल्लं ते अंगाला लागणं झालं. चंदर अरे बोल की रे काय मनात असेल तर बोल ना माझ्याशी. माझा परस आणि तू कुठं बोलशील रे? चंदर बोल की रे रत्नीच्या बाळकडे जाऊन पक्क करून येऊ. चंदर बोल की रे. पैसाच वैरी म्हणा माझ्या घरात आला. माझं घर नाशिव नाही म्हणून झाली. याचाच मुर्दा काढते आली बाहेर. याचाच मुर्दा काढते बाहेर. अले मनुष्या अले काय ओळख गेलं घेतलं का रे आमचं? राम राम. हा राम राम. कवा आला? अरे कवा आलं का गेलं ते राहू दे रे. एक सांग ते आमचं गुरखा कुठं भेटलो होतं काय तुला? नाही असं कर एक 10 रुपये ठेवून घे बघ तुला. घे रे. आणि तो गुरखा कुठं दिसला की कळवायचं बघ मला. लगू लाग. हे माझं कार्ड त्याच्यावरती ऍड्रेस असतं बघ माझा. हे पत्त्यावरती तारच कर बघ मला. ची उडू नको रे तू. हा एक 5 रुपये ठेवून घे बघ तुला. समाधानी बस. ते दिसलं की तार करून टाक बघ मला. पोस्टात जाऊन कुणाला पण सांग रे. करताय बघ ते बरोबर काय? बरोबर त्याचं पाळमुळं खणून काढतो बघ मी. नडे ड्रायव्हर नडे. आता निवांत येतो बघ. मग काल धरणं काय झालं रे तुला? अगं जीव शुद्धीचा असेल तर हे जेवण खावण सुचन ना. एक संकट आलं होतं मोकळा झालो. बरं झालं बाबा तू सुखी असला तर मला बी सुख रे. काय हे करायचं बघ. कंची बी आडकाठी नाही आपल्याला. रगड पैसा आहे. जलंबर बसून खाल्लं ना तरी सपायचं नाही. आम्ही म्हणतो सलाम. हाताखाली एक सूर पाहिजेच. मग रत्नाला मागणी घालावी. आणि विचारतेस काय? येते मला मी जाऊन. गौरा मावशी पोरगीला मागणी घालायला निघाला का? पण मुहूर्त तर बघितला का? हे चंद्रमावशी मागणी घालायला कशाला मुहूर्त लागतोय? आता तांदूळ टाकायचं तर चिळी बिळी घेतली सगळं. याला लई घाय झालीये. आलाच का मेले आडवा? राम राम चंद्रशेठ. राम राम. काय परशुराम भाऊ काय येणे केले? काही नाही सहज आलतो आशेनं. आलं लक्षात आलं की बाबा. खरंच आज लई चांगल्या मुहूर्तावर आलोय की. बरं कसला मुहूर्त म्हणाला? अरे बाबा आमची दोन्हीचे 4 हात होणार आहे. उद्या म्हणजे आमची कमाई आता डबल होणार म्हणा की. एक तुमच्याकडनं आणि एक वहिनीच आहे माझ्याकडनं. आता पहिल्या झूट ठेवून मारतो बघा टंपा. नावतच बसायचं असं तरंगाय पाहिजे. नावत नाही आता थेट इमान जम्बो जेट
बोईंग बोईंग राम रामचंद्र जे उभ्या भिंतीवर चित्र काढू किती किती, जन्मजन्मी चंद्रराव मिळावे मला पती. पाणी तर घेऊन जा. हे हो काय, दार का बंद केले सा? दिवसा उजेडी नाही ते काय असत? चला, हे काय नाही ते हुरूट पोरागत. आता पोरच अशी करायला लागल्या, आमच्यासारख्यानी काय करायचं? गप्पा जरा बी थंडपणाने. अरे पण दार बंद केले. दार बंद केले. आता सासूबाई येते, स्वयंपाक व्हायचा आहे माझा. तुला ते गाणं माहित नाही वाटत? कोणतं गाणं? अगं ते ग, मर्जी असेल तर स्वयंपाक राहू देते. चला, शानच व्हायचं. खुळा म्हण की, शाण्यात कशाला आमच्या हाजरीला होता? आणि काय ग, शान म्हणून आम्हाला लांब ठेवता रे? अहो खरंच शान व्हायचा, दुसऱ्याला याड लावताय की. खरं म्हणतेस तर मग काय खोटं? मग दिसून देते जरा याड आम्हाला, तुम्हाला लागलेलं. आता काय दिसायचं आहे? एक पिस जडला का झाले. तशी माघारी आणली. झालं काय का मोडून आला सा? लई चालीवर समजतात आपल्याला. रत्नीचा बा तर म्हणाला, तुझ्यासारख्या हमानाला पोरगी देण्यापरीस तिच्या गळ्यात धोंडा बांधून येरीत जीव ढकलू. काय दैव आहे, धन असून धावता येईन, जिकाड म्हणून घ्यायची पाळी नसणार धावत. काय जगाची रीत. पण आहे तुला सांगतो, त्या रत्नीचं नाव माझ्या मोर काढायचं नाही, गेलीत त्याला लावीत. असल्या 56 रत्न दावणीला बांधले.
सालेवाराची लेख तू, आम्हा गरीबाच्या घरात काय काम आहे तुझं? वड्याचं तेल वांग्यावर काढता होय. माझा बाप बोलला, आई बोलली, म्हणून म्हणून मला बोलता होय. बोलत नाही, तुला एक सांगितलं बाई, तू थोडा मोठ्याची. मावशी मावशी नका हो असं बोलू. आधीच माझं काळीज वर पडले, त्यावर आणि मीठ चोळताय होय. तुझं ग काळीच वरवडायला काय झालंय? तुम्हाला फोड करून सांगायला पाहिजे. हे बघा, माझा आई बा काय पाहिजे ते म्हणू द्या, अरे मी लगीन करीन तर ते ह्यांच्याशीच. यांच्याशी? होय, एक तुमची सून म्हणून तरी नांदून खरी होईल, नाहीतर मरून तरी खरी होईल. अगं माझ्या पोरी, एवढा जीव आहे तुझा माझ्या चंदरवर. ही तर 100ची नोट आहे. त्याला काय होतंय? अरे एक नोट बाद झाली म्हणायची. काढ काढ. अरे आमची हौस जास्ती ती का नोट जास्ती ती रे? असं म्हणताय ही बुधवार पेठ, पुढं सुभाष चौक, कोपऱ्यालाच तिथे एक हॉटेल आहे बघा. राम भरोसे, आम्ही भजी खाल्लेत, कांद्याची चांगली मिळते. हवा असल्या हॉटेलात आपण भजी खाल्ल्या. त्याचं काय गल्ली बोळाली चरायची सवय आहे. चालायचं म्हणजे मग तिथनं वळून गेला का नाही पुढे हिरवी माडी दिसते आता. आलं लक्षात. एक गुलाबबाई. काय ग? आता खरं कसं तुझं आहे बघ. आता बघ तरी खरं, आजवर काय कमी बकरे कापले तुम्ही? काय सांगतोस मला? अगं तसं नव, पण ह्यो बकरा एकदम शिक भारी. अगं त्याला कापला तर मटणापरास मांजर जास्त पडत. आता बघतो की तुझ्या चोरीची करामत. आता बघच की कशी घोळात घेते ते. म्हणजे मानावर सुरी ठेवणार की नुसत्या नजरेच्या बाणानच काळजाचा ठाव घेणार? आला वाटत नुसत्या येलकम मध्येच गार केलं पाहिजे बघ. चल लवकर. आइए आइए सरकार, आइए. यावं सरकार. या ना, या बसा. या बसा ना. पहिले सांगा सरकार, काय घेणार? आम्हाला एकदम पसंत आहे बघा. म्हणजे काय आम्हाला असं स्पेशलच पाहिजे. अहो ते मासळी बाजार करायचं म्हणजे दोघाशिवाय तिसरं नको म्हणा की कोण? तसं नाही. निसता ये का? मग आम्ही तरी बसावं की जावावं? फटाके बरं का आबू, जाताना तेवढं दार नीट लावून घे हो. हे काय खरं आहे का? काय झालं? अहो तुमचा लुसलुसीत हात आमच्या हातात द्यायचा का उगीच पंख्याचा दांडा घेऊन हलवतच बसायचं? असं म्हणता हो.
मग या हातांची माळच करून घालते ना तुमच्या गळ्यात. तुमचा दिवाणखानाच आहे ना? का? ते आपलं हे कुठे? काय? हे हो. बाथरूम होय. हो, बाथरूमला जायला आम्ही तुमच्याकडे आलो. बेडरूम होय. हेच काय? मग चला ना, दाखवते. या या ना. मोकळं मोकळं वाटायला. होय ना, या या ना. या या. आता पुन्हा कधी दर्शन? येऊ की वरच्यावर. आठवण राहील. ठेवल्यावर राहतेच की. मग त्यासाठी काय करू? काय करतेस? मग माझ्या हातात हात द्या. बाई गो, किती जोरात हात दाबते माझा. अरेच्या, आम्ही तर हात पण दाबला नाही. दाबूनच्या दाबून आणि वर म्हणे दाबलं कुठं. आई ग, हात आहे का लोखंड? बघ की. पुन्हा दाबायला? बघ तरी. बघा हा, जरा बेतान. आई ग, मेले. सोडा सोडा ना. आई ग, सोडा म्हणते. इतकं जोरात दाबल्यावर नाही यायची वाटतं. कसं रेशीम एकदम मऊसूत. चला, अजून कळ जाईना. खरंच दुखलं? दुखलं? कायमची आठवण राहील. पण तुम्हाला राहते की नाही कुणाच ठेवू. अगं मी कसा इसरण. आता परत कधी येणार? असा जीव लावून वाट बघा लावू नका बाई. येतो म्हणजे येतोच बघ. बाय. अरे बरं का तुमचं सत्कार. आलं बरं का सोनार. मी सांगितलं तसं बोलायचं. अहो मी कसे बरोबर नाटक पाठवतो ते बघाच हो. बरं गुलाब काही का गुलाब आखा? तुम्ही माई म्हटलं तरी चालेल. आता कमरपट्टा जर करायचं म्हटलं तर निदान 18-20 तोळे तरी सोने नक्कीच लागेल. बाई 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 बाई, 18-20 तोळे फार होतात हो. एवढं सोनं लागत असेल तर मला नको तुम्हाला कमरपट्टा. कमी सोन्यात नाही का बसणार? काय चाललंय? अगं बाई, तुम्ही सोन्याचा कमरपट्टा तर करायचा म्हणतात आणि 18-20 तोळे सोने लागेल असे म्हटल्यावर कमीत बसवा असे म्हणतात. आता तू बसेल कसा? असं करा, 25 तोळ्यात कसं जमाल? बेस्ट हो, एकदम घणसर होईल नवा. अहो काय बोलताय काय तुम्ही? अहो 25 तोळे सोनं मी कुठून आणणार? तुम्ही आणणार, मग आम्ही कशाला आहे? म्हणजे सोनार दादा, दागिना अगदी उत्तम करायचं बरं का. म्हणजे काय सोनं लागल आम्ही देणार. अगं बाई गो, गुलाबमाई याला म्हणतात हाऊ. हौशी माणूस असला म्हणजे सर्व काही होते. सूट इलायची घालून केलाय. निश्चय दुधाचा हाय बघ. तू घेतलास का नाही? घेते की, तू घे. गोड हाय. बासुंदी. तू असं कर, मुसाळ घे आणि कुठायचं सॉंग कर. अगं एक सोनार भेटला, ओळखीचा आहे, अगदी विश्वासातला आहे. तुला दागिने करून आणतो. कुसरू बाबा तुझ्या मनात आलं? आहे का? जन्मात कधी तुला घालाय मिळाले? आहे तर घाल म्हणतो. आहे बुट्टीवर दागिने करतो. पोटाला येऊन पांग फेडलंच रे बाबा माझ्या. काय काय करत हे म्हटलंस?
अरे सगळं करतो की, म्हणजे बोट करतो, पाटल्या करतो, कोल्हापुरी साड बीज अगदी समजा करतो. तुला आवडेल ते करून आण. उद्या तुझ्या बायकोच्या अंगावरच घालायचं आहे ना. बायको? अरे खरंच की. मग असं करतो, एक कंबर पट्टा करतो, वाख्या करतो, सोन्याचा पट्टा करतो आणि त्यासाठी एक घड्याळ आणतो. अरे खोल्या तुझं नाक चढलं. तुमच्याकडे आलं म्हणजे आमचा टाइम कधी जातो समजतच नाही बघा. वा 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 वा, एक राहिलं की हो. काय? वा वा. काय? म्हणजे काय, कंबरपट्टा बनवायचा नाही का तुम्हाला? मग काय दागिने घडवायचे का नाही घडवा. असतील किती तोळे? तोडे? तोळ्या माशाचा आम्ही मोजत नसतो बरं का. तागडीने जोखायचं काम आमचं नाहीच. पण एक घडवायचं ते डबल. एक इथं आणि एक आमच्या घरी. मग असं करते, चंद्रहार, बांगड्या, पाटल्या, कोल्हापुरी साज, कमरपट्टा सगळं एक एक घडवते तुमच्या नावानं. आमच्या नावाने? घडवा घडवा. बरं आम्ही येतो. येतो म्हणजे निघाला की काय एवढ्यात? असं काय करता, रोजच येळ होते. तुम्हाला काय म्हातारी वराटते आमच्या नावाने? एवढं घाबरता आईला? घाबरतो म्हणजे आईला नाही, आईच्या मायेला घाबरतो. आईची तेवढी माया आणि आम्ही नाही करत वाटतं माया. आम्ही तसं कधी म्हणलं का? काय बोलायचं? तोंडाला तेवढं म्हणायचं नाही आणि जायची मात्र घाई करायची. असा जीव लावायचा सोडून जायचं नाही हो. तसंच हीच आमच्या प्रेमाची किंमत केलीत वाटतं. आम्ही नाही तर हवं पर तुम्ही. अरे ही काय वागण्याची रीत झाली का? काय काय करतोस रोज रात्र बाहेर? मी एकली इथं भूतावाने वाट बघत बसते आपली. चूक झाली आमची. फिरून नाही असं वागणार बस. आणि लोक मी 17 विचारतात कुठं गेला म्हणून. कोणाला ते विचारायला? अरे बाबा एक गुरखा येऊन बसला होता. होय, पत्त्या काढीत आला आणि काही महत्वाचं काम आहे म्हणत होता. अरे तुझ्या मोरच वाट बघून गेला आणि आल्या लावून द्या म्हणाला. आहे मी जाऊनच येतो. अरे आता जीवनच जा की, मला आणखी वेळ उपाशी ठेवणार. काय केलं तरी काय तू? रोज एक पकवान चाललंय की, मुंडी हाय, खेमा हाय, चपात्या हाय. शितारी आली ते रोज खाऊन खाऊन. मग काय पाहिजे रे तुला? असं वाटतंय आहे 2-4 रोजाची चांगली शिळी कडांग भाकर आणि हिरव्यागार मिरच्याचा खरडा. खरंच असंच खावंशी वाटतं. आता हे आठवायला लागलंय होय तुला? अरे जन्मभर तेच तर खाल्लंय बाबा. आता जरा चांगलं चांगलं खा. गरम गरम भाकरी करून घालू का तुला? आहे काय ताजही असलं माझ्या आतड्याला सोसतच नाही. वाढ काय गिळतून जातो. म्हणजे अजून याचा तू जा, आम्ही बघून घेतो त्याला. आहे मी जाऊन येतो बरं. येळ लागला तर काळजी करू नकोस. पण लवकर ये बाबा. एकदम. गुणवंत सिंग, हे गुणवंत सिंग, गुणवंत सिंग. आता एकदा शाळेत जा म्हणते तर जा ना. अहो जा म्हणते तर आज की नाही आमचे बंधू राज येणार आहेत. जा म्हणते तर. खरं सांगू चित्र पाय खरंच नाही काळा लागत. चला लवकर, सदा तुमचे पाय गाळात असतात. उठा उठा म्हणते तर उठा. बर येतो. या सरकार आपला कोण
कशाला आता पुन्हा कधी दर्शन येईन की आठवण राहील न राहावं काय झालं बघा हा असा जीव लावून वाट बघायला लावू नका बाई या आता येतोय. बरं येतो आम्ही या आता बहुतेक भाद्रपदात येईल सवारांच्या 8 दिवस. बर या आई ग किती जोरात हात दाबता हात आहे का लोखंड अहो पण आम्ही दाबला कुठं दाबून तर दाबून आणि म्हणे वर दाबला चला या आता जा अगं बाई तुम्ही होय किती वाट पाहायला लावायची वाट पाहून पाहून डोळे शिणले माझे तर डोळ्यात सुटल्याकडे दिसतातच. या ना या ना अहो सोनारानं आपले दागिने आणले बरं का फार सुंदर केले अगदी छान घडवले अबू ए अबू अरे ते नवे दागिने घेऊन ये जरा बसा ना बसा अबू अरे ये ना बाबा लवकर अरे दाखव ना बघा ना दोन्ही कसे अगदी सारखे एक तुमच्या घरचा आणि एक माझा बघा ना बघा तरी कशी आहे कारागिरी कारागिरी सोनाराची का तुझी? अबू आपली माणसं आणि जात्याच्या मागोमाग आणि सोडू नकोस त्याला जा सिगरेट काय उडाला नाही उठ चला माझ्याबरोबर. अरे पण कुठे अरे चला सांगतो. कशाने डोकं फुटलं हे चंदन चोरट्यांनी मारला चंद पैसे काढून. अरे आग लागली पैशाला जीव गेला असता ना बाबा तुका नाही आपण ऊन काढून दिलं घ्या म्हणून. अगं सवडच कुठं दिली एकदमच हल्ला त्या उभ्या कोसळली. आहे तुझं एवढं दागिनं मात्र जपून आणलं. अरे चंदर एवढी कुठलीच रे माया पोटात घालून आणलीस. अरे देवा
बाबा भोग म्हणायचं रे बाबा, भोग म्हणायचं याला. साधा भोग नव आहे, याला पैशाचा भोग म्हणतात. पैशाचा मी औषध बघते काहीतरी. चंद्र, हे गरम गरम दूध ठेवा. कस रे हाय आता? आहे तुझ्या हातात म्हणजे अगदी जादूच आहे बघ. अंग अगदी दुखायचं थांबले, फार मोकळं झाले बघ. रात सारी शेकले बाबा, जरा कंबर मोडून बस. काय नाही बघ, पाठीचा ठणका पार पडालाय. जखम कधी बरी होती कुणा ठाऊ. पानकणीच भरले, 15-3 वारात येईल भरून. माझा राजा आहे परत दागिनं घालून बघितलंच ना. अरे बाबा, तुझं हे असं झालं आणि मी कसं दागिनं घालू. तुला आहे गमती, तू घाल बघू. आता यो गोर मिटला, आता बसली की घालून बघ बघ. ये बघ. चंद्र, किती रे हे? काय काय म्हणायचं रे यासनी? आहे का आता मला ठाऊ का तुला? अरे डोरलं गोट पाटल्या चितांग एवढंच बघ मला माहित. हे आहे, तू गळ्यात घाल आणि आरशात बघ. घालून बसते ना. अरे चंदर, ह्या दर्पणात धड पण दिसत नाही आणि एवढं गळावर घातलेलं दागिने कसं दिसतील रे? माझ्या ध्यानातच नाही आलं. आहे असं करतो, राज्याला येताना मोठा आरसा घेऊन येतो. एकदा सामसूम झाली की आपलं काम सुरू. बरोबर. मावशी, काय झालं ह्यासनी? कपाळाला पट्टी बांधली, चालताना लंगडत्यात. कुठं पडलं का आणि काय झालं? काय नाही बाई, रात्र येताना कुठं पायाखाली खळगा आला आणि तूल जाऊन पडला म्हणा. पण तुला कसं कळलं? अहो, मी अशी दारात उभी होती, सभागती जाताना दिसलं. मी म्हटलं हे आणि काय झालं. बघ की बाई, हे काय मागं लागलंय आणि दवाखान्यात तर जाऊन आलं. अगं कसला आला दवाखाना? पान कणीस भरलं आणि रगत चंदनाची भावली उघडून लेप दिला झाला. खाली या, लवकर खाली या. आलो की. इन्स्पेक्टर साहेब, शटाप सावंत. काय झालं? काय ते काय बोलू नका. नाही पण मी अयो गोविंदा काय होय. चला हो, पण मी नाही हो. पण आहे बदल घे की नवी नवरी माझे भाव काय बोलू झालंय. चंदे, हे सगळं बघायला तुझा बाप पाहिजे होता रे. जे कधी बघितलं नाही ते असं
समज घालायला मिळालं. लेकरा समजर माझी सगळी हौस पेटलीस. माझ्या बाळा माझी सगळी हौस पेटली माझ्या चंदरनं. आहे आरशात बघ की फुल दिसते. तुझी का मला गेली सुरू आहे. मला कोण नाही राहिलं काय. मी आता आहे कुणाला म्हणून चंदर हे चंदर सोडून गेली मला. यदू नाना आता तुम्हीच कोणावर किती वर्गणी बसवायची तर बसवा आणि गोळा करायला लागा. होय लगेच पावटी रुपये आणायला बरं. हो होय तुकाराम तुम्ही 2 रुपये दे. हो सीताराम तू बी 1 रुपये दे बाबा. काय बघून माझ्या रुपये बसवता. हे माझा 8 आणे घ्या. बर बाबा तुझी इच्छा. यदू नाना तू माझी बी 2 रुपये ठेवा. यदू नाना आमच्याकडे तुम्ही मागायचं नाही का म्हणून आम्हीच देतो. रुपये एवढं ठेवा गरीबातला. सुधीर बाबा असू दे. सीताराम अरे सगळ्या गावावर हात पसरणारा दारुड्या किंवा ते 1 रुपया द्यायला लागलाय आणि तू आहेसच. म्हातारीला सवा नवं लुगडं मिळालं नाही. निदान जाताना तरी नवं नेसून जाऊ दे. एवढं नेसवा केलं शेवटची इच्छा पुरी होऊ दे. दोन घास खाऊन घ्या. असं उपाशी राहू नका. तुला सांगू माझ्या हाताने माझ्या आईला मारली. नाही नाही असं बोलू नका. जे देवाच्या मनात असतं तेच होतं.
देवाचं काय नाही. मी केलेलं पाप तिला फेडायला लागलं. काय सांगू, ती एक कहाणीच आहे. मी एक सांगू, देवाने धडधाकट शरीर दिलंय, मिळवता हात दिल्यात. आपण दोघं मिळून राहू, रगड मिळू. परे धन जास्त त्याला देऊन टाका आणि या काचातनं मोकळं व्हा. तर आयला कोंडा उशाला धोंडा असला ना माणसाला पुरते, हे असला काच नको. लई भोगलं रत्ने, लई भोग. हे धन घरात आलं, चहूकडनं काळजीनं घेरलं बघ. अरे जलंदाची आई घालून बसलो. म्हणून तर म्हणते, हे ज्याचं त्याला लखलाप करा. हाय नाही ते सगळं देऊन टाका. एक पै नको परक्याची आपल्याला. खरं म्हणतेस रे. आपण सर्व संपत्ती सरकार जमा केली आहे, तरी सुद्धा कायद्याच्या दृष्टीने तू गुन्हेगारच आहे आणि अशा गुन्ह्यासाठी कायद्याने सांगितलेली शिक्षा तुला भोगावीच लागेल. एवढी शिक्षा बाकी राहिली आहे साहेब. देवाने आम्हाला लई मोठी शिक्षा भोगायला. जन्मदात्या आईलाच घालून बसलो, आता काय साहेब. अशी द्या काही वाटत जायला घेऊ.